अभ्युदयनगर अस्सल मराठमोळा विभाग असलेलं गिरणगाव। एकेकाळी इथे जाग यायची ती कापड गिरण्यांच्या भोंग्याच्या भैरवीने। काळाच्या ओघात कापड गिरण्या बंद पडल्या आणि गिरणी कामगार देशोधडीला लागला। डोक्यावर जर्जर चाळीचं छप्पर एवढाच काय तो आधार। गेली 25 वर्ष अभ्युदयनगर वासीय पुनर्विकासासाठी संघर्ष करत होती, पण देवेंद्र फडणवीसांसारखा हुशार नेतृत्व मिळालं आणि अभ्युदयनगर वासियांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला। अभ्युदयनगरचा सीएनडीचा विकास हा अत्यंत महत्त्वाचा आहे की पुढच्या कॅबिनेटमध्ये अभ्युदयनगरचं सीएनडीचं प्रपोजल हे कॅबिनेट समोर घेण्यात येईल आणि अभ्युदयनगरचा विकास हा त्या ठिकाणी सीएनडी पद्धतीनं, आणि केवळ अभ्युदयनगरच नाही, बांद्रा रिक्लेमेशन असेल, आदर्शनगर वरळी असेल, यांचं त्या ठिकाणी विकास हा करण्यात येईल। देवेंद्र फडणवीसांनी अभ्युदयनगर वासियांना दिलेला शब्द पूर्ण केला आणि अखेर त्यांचा हा संघर्ष आता स्वप्नातल्या घरात रूपांतरित होतोय। गिरणगावच्या छोट्या छोट्या घरात राहणाऱ्या मराठी माणसाला 635 स्क्वेअर फूटचं घर पार्किंग सहित देण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीसांनी घेतलाय। त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे मराठी माणसाचे तारणहार आहेत हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलंय।